षण्मुखानंद हॉलमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा सुरू आहे, जिथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलत आहेत. पक्षाचे अध्यक्ष श्री सुनील तटकरे, आपल्या सगळ्यांचे खासदार आणि राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, जयंतराव पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला संघटनेच्या राष्ट्रीय नेत्या आणि अध्यक्षा, महाराष्ट्राच्या अध्यक्ष, व्यासपीठावरचे सगळे अन्य सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनींना तरुण विचारलं. आज आपण 17व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकत्र या ठिकाणी आलोय. वर्ष चमत्कारिक होतं. निवडणुकीत यश आलं नाही. आपल्यातल्या काही सहकाऱ्यांच्यावर खटले झाले. काही सहकारी यांच्यावर एक प्रकारची आक्षाची भूमिका राज्य सरकारने आणि केंद्राने घेतली आणि त्यांना तुरुंगात दिला. आणि या सगळ्या संक्रमण काळातून आपण आता बाहेर पडतो. ते वर्ष गेलं. मराठीमध्ये म्हणतात 16वं वर्ष धोक्यात. त्याचं 16वं वर्ष आता गेलं. आपण 17 वर्षामध्ये पदार्पण केलं आणि अधिक जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे. माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये मी अनेक वर्ष बघितलं, ज्यावेळेस सत्तेत नसतो त्याच्यासारखं उत्तम काळ नसतो. सत्ता असते तर त्यावेळेस जबाबदारी असते. कुठे काही चुकेल का, लोकांच्या अपेक्षेची पूर्तता होईल का, नाही झाली तर नाराजी होईल का, याची एक सातत्यानं काळजी असते. आणि सत्ता नसली की आपण आझाद आहोत. ज्यांनी चुकीचं काम केलं त्यांना ठोकायचा अधिकार, त्यांना दुरुस्त करायचा अधिकार, मुक्तपणानं संचार करायचा अधिकार, मुक्तपणानं बोलायचा अधिकार. आणि म्हणून तर फारशी चिंता आणि नाराजी करण्याच्याबद्दलचा आत्ताचा कालखंड नाही. चिंता आहे ती देशाची आणि देशातल्या सामान्य माणसाची. स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच काँग्रेस पक्ष सोडून एका पक्षाचं राज्य या देशावर आलेलं आहे. याच्या आधी कधी इतरांची राज्य आली नव्हती असं नाही. जनता पक्षाचं राज्य आलं होतं. पण जनता पक्षाचा असं जनता एक पक्ष नव्हता. त्याच्यामध्ये भाजप होता, पूर्वीचा जनता, त्याच्यामध्ये समाजवादी होते, त्याच्यामध्ये काँग्रेसचे काही घटक होते. आणि या सगळ्यांनी मिळून बनवलेला तो जनता पक्ष, तो सत्तेत होता. तो एका विचाराचा, एका कार्यक्रमावर विश्वास ठेवणाऱ्यांचा एकसंघ पक्ष असं चित्र होतं. आज पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची सत्ता, एका विचाराची सत्ता, एका नेतृत्वाखालची सत्ता आज आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, लोकांनी निकाल दिला. आपली अपेक्षा असते की संधी दिली, काहीतरी बदल झाले. 2 वर्ष झाली. जाहिराती खूप वाचल्या, प्रचार खूप झाला, पण बदल काय दिसतो आपल्याला? जर माहिती घेतली तर या 2 वर्षामध्ये देशाच्या शेती उत्पादनाचं, अन्नधान्याचं उत्पादन घटलं.
सुदैवानं यापूर्वी काळ्या आईची इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी देशामध्ये कष्ट केले, उत्पादन वाढवलं, साठे भरपूर आहेत, त्यामुळे त्याची चिंता देशाला जाणवत नाही. पण यांच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पादन घटलं. ही पहिली जमेची बाजू भाजपवाल्यांची. जगातला एक महत्वाचा निर्यातदार म्हणून आपल्या देशाकडे बघितलं जातं. अनेक गोष्टींची निर्यात भारताचं होत. देशाच्या परकीय चलनामध्ये भर पडत होता. तुम्ही गोदीच्या आजूबाजूला गेलात तर आजही आपल्याला अनेक गोष्टी परदेशामध्ये जाताना दिसतात. पण त्याचा प्रमाण निर्यात घटली आणि त्याचा दुष्परिणाम या देशात भाजून येणाऱ्या संपत्तीवर विपरीत झाला. या भाजप सरकारच्या 2 वर्षाची ही उपलब्धी या सगळं बघायला. अन्नधान्य घटलं, निर्यात घटली. निर्यात घटली याचा अर्थ कारखानदारीचं उत्पादन घटलं आणि कारखानदारीचं उत्पादन घटलं याचा अर्थ रोजंदारी कमी होण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि असं बघतो या 2 वर्षात रोजंदारी वाढलेली नाही, बेरोजगारी वाढली. हे चित्र देशाच्या समोर बघायला मिळते. आणि म्हणून या 2 वर्षाची कमाई काय? कमाई हीच आहे. आणि त्याचा परिणाम भले कोणी काही म्हणू की मोदींची लाट आहे. सुरुवातीला होतं चित्र तसं, पण ही मोदींची लाट आता उसळायला लागली. आपण बघितलं परवा निवडणुका झाल्या. एक आसामची निवडणूक जर सोडली तर केरळमध्ये हरले, पश्चिम बंगालमध्ये हरले, दिल्लीमध्ये हरले, त्याच्या आधी बिहारमध्ये हरले. म्हणजे दिल्लीमध्ये लोकसभेच्या सगळ्या जागा या भाजपला लोकांनी दिल्या. पण 1 वर्षांनी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा 100% पराभव केला. ते लोकांनी आणि याचा अर्थ स्वच्छ आहे की बदलाची प्रक्रिया देशामध्ये सुरू झाली. आसाममध्ये जिंकलंय. 15 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं. लोकांना वाटलं की काहीतरी बदल करून बघावा. त्याचा फायदा फक्त त्या ठिकाणी झाला. तर बाकी कुठेही देशामध्ये फायदा झालेला नाही. मोदींची लाट घसरते, ओसरते, हे चित्र आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते. आणि म्हणून चाललंय काय की देशात नाही जगामध्ये जायचं. जावं, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी बाहेर जावं, लोकांना भेटावं, आमची काही तक्रार नाही. अमेरिकन काँग्रेसच्या समोर त्यांनी काही भूमिका मांडली, आमची काही तक्रार नाही. पण जी भाषणं केली जातात ती प्रामुख्यानं भारतीयांच्या समोर केली जातात. आणि भारतीयांच्या समोरची भाषणं करत असताना नजर परदेशामध्ये नाही. त्या भाषणांच्या वेळा सुद्धा अशा पद्धतीने ठरवल्या जातात की या ठिकाणी टेलिव्हिजनवर लोकांना बघायला मिळतील. आणि भारतातल्या जनतेला वाटतं काय धोरण, आमचा घडी इंग्लंडमध्ये जाऊन बोलतोय, आमचा घडी फ्रान्समध्ये जाऊन बोलतोय. काय पब्लिक जमलं आणि पब्लिक होतं कुठलं? पब्लिक बसलेलं होतं ते भारतीयांचं. कुठेही भारतीयांचा नेता जर परदेशामध्ये गेला तर तिथे असणारे भारतीय एकत्र जमतातच. कारण आपला माणूस आला, आपल्या देशात आला. आणि आतापर्यंतची पद्धत काय होती? भारताचा पंतप्रधान देशाच्या बाहेर ज्यावेळी जातो किंवा भारताचा राष्ट्रपती देशाच्या बाहेर जातो त्यावेळी तो संबंध देशाचा असतो. भाजपचा पंतप्रधान म्हणून जात नाही, भारताचा पंतप्रधान म्हणून जातो. 100% भारताच्या लोकसंख्येचा प्रतिनिधी म्हणून जातो. आणि तो
भारताच्या हितसंबंधाची जपणूक करणारा नेता म्हणून जात असतो. हे जातात त्या ठिकाणी भाषण काय देतात? सोनिया गांधीला शिव्या दे, काँग्रेसला शिव्या दे, विरोधकांना शिव्या दे, आणि मी काहीतरी वेगळं करतो या प्रकारचं चित्र. भारताच्या बाहेर गेल्याच्या नंतर आतापर्यंत या देशाच्या इतिहासामध्ये असं कोणी कधी सांगितलं नाही की बाहेर जाऊन त्यांनी आपल्या देशातल्या काही घटकांच्या संबंधीची निंदा नालिष्टी करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. आणि हे पहिल्यांदा घडले आणि ते त्याच्याकडून घेतले गेले. काल पेपरमध्ये छापून की 7 वेळेला अमेरिकेमध्ये गेले, ओबामाची 7 वेळेला भेट झाली. अशी गमतीची गोष्ट आहे. ओबामांचे आता दिवस काही राहिले, त्यांचा कालखंड संपला. तिथला कायदा वेगळा, 2दाच राष्ट्रपती होता येतं, पुन्हा नाही. त्यांची दुसरी वेळ आता संपत आली. त्याला अमेरिकेमध्ये काय म्हणतात? संपत लेमडक. ओबामा ही जण वर्ड ऑफ रिटायरमेंट, आणि अशा वेळी तिथल्या सरकारला काहीतरी म्हणतात लेमडक का काय म्हणतात? लेमडक म्हणजे लेमडक याचा अर्थ आता तिथे काही शिल्लक राहिलेलं नाही, त्याच्या हातात काय अधिकार राहिलेलं नाही. आता तिकडे जायचं, घरला जायच्या संबंधीचा कालखंड आता झालाय. आणि अशा वेळेस त्याला काय कोणी सांगत नसतं. आणि हे आपले गेल्याच्या नंतर आम्हाला बघायला काय भेटतं? पहिली गळा भेट, आणि गळा भेटच्या नंतर मग भागवतांच्या पासून सगळे सांगतात काय म्हणजे बदल. अमेरिकेचा पंतप्रधान गळ्यात कोण? आता तो घरला चाललाय. आणखी थोड्या दिवसांनी गेल्यानंतर त्याला कोण भेटत गेले याची त्याला चिंता आहे. त्यामुळे जाता जाता आपण तो गळा भेट करून जातो, यापेक्षा दुसरं काही नाही. सांगितलं ते की या वेळेला सगळ्यात महत्वाचं काम आम्ही कुणी केलं, कोणतं केलं असेल, अणुशक्तीच्या कराराच्या संदर्भात जगातल्या अनेक देशांनी आम्हाला पाठिंबा दिला. आनंद, आमची काही तक्रार नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही आता अणुहत्या उभारणार, आणखी मजबूती नाही. मला काळजी शिवसेनेची वाटायला. एक कोकणामध्ये कुठं ते जैतापूर, तिथं उभारणीचं काम चालू आहे. ते आम्ही होऊन देणार नाही, आम्ही सत्याग्रह करू, आणखीन काय करू, या संबंधीच्या घोषणा सगळ्या दिल्या. आणि आता हे त्या ठिकाणी करार करून येत आहेत की आणखीन आत्महत्या काढण्याच्या संबंधीची अमेरिकेची संमती मिळवत आहे. आणि अमेरिकन सरकारने सांगितलं की भारताला ऊर्जा मिळेल आणि अमेरिकन लोकांना नोकरी मिळेल. म्हणजे आमच्याकडे नोकरीची गरज नाही, अमेरिकेमध्ये नोकरीची गरज आहे. त्याची चिंता आम्ही वाहतोय आणि त्यासाठी त्यांना सोयीचा करार आम्ही करतोय. आणि ही देशाची जमिनीची बाजू आहे, या प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडली जाते. त्याचा विचार हा निश्चितपणाने आपण सगळ्यांनी केला पाहिजे. माझी परदेशावर जायला विरोध नाही, जरूर जावं, देशाची भूमिका मांडत. पण देशातली अंतर्गत परिस्थिती काय हे प्रथम बघण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची असते. गेलं वर्षभर आपण बघतो विदर्भातल्या अनेक जिल्ह्यामध्ये संकट आहे. मराठवाड्यामध्ये दुष्काळ होरपळून निघालेला मराठवाडा, ही परिस्थिती आपण बघतो. पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे. सोलापूर असो, सातारचा काही भाग असो, सांगली जिल्ह्याचा काही भाग असो, पुणे जिल्ह्याचा, नगर जिल्ह्याचा, नाशिक जिल्ह्याचा काही भाग असो, ही स्थिती. आणि सगळ्यात वाईट परिस्थिती मराठवाड्याची. वर्षभर चाललं, पिण्याच्या पाण्याच्यासाठी त्या ठिकाणी आमची कमतरता आहे. ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधी केला सुप्रियानी का आणखी कोणतरी, रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आली आणि त्याचं फक्त कौतुक करण्याच्याबद्दलची भूमिका बजावली.
पण लोकांचा भुकेचा प्रश्न, शेतकऱ्याचा शेतमजुराचा शेतीचा प्रश्न, विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न, याच्या कुठल्याही गोष्टीच्या मध्ये लक्ष देण्याच्या संबंधीची भूमिका न राज्यकर्त्यांनी घेतली, न केंद्र सरकारने, न महाराष्ट्राच्या सरकारने. ही चित्र आपण वर्चवून पाहतोय आणि नेतृत्व भारताच्या बाहेर दौरे करतोय, गळाभेटी करतोय आणि सांगतात की आम्ही याच्यामध्ये प्रचंड करू. तेव्हा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी सुरुवातीला छगन भुजबळ आहे त्यांचा थेट उल्लेख टाळत राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना राज्य आणि केंद्र सरकारच्या आकसामुळे चौकशीला आणि त्यानंतर तुरुंगवासाला सामोरं जावं लागल्याचं म्हटलेलं आहे आणि त्यानंतर मोदी सरकारवरती एकच हल्लाबोल केलाय शरद पवार यांनी.